गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आहे निशाद बिरंजन फ्रॉम एम्स नागपूर आणि आजचा आपला टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. हे चॅप्टर आपला युनिट 4 आहे एनसीईआरटी चॅप्टर मध्ये. बरोबर. चला, याच्या अगोदर आपण घेतलेले आहे 2 सेशन्स. त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे कॉसेल लुईस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग, एक्सप्लेन द ऑक्टेट रूल. आपण ऑक्टेट रूल बघितला, त्याचे लिमिटेशन्स काय असतात आणि लुईस स्ट्रक्चर्स ऑफ सिम्पल मॉलिक्युल्स. त्याच्यानंतर आपण बघितलं फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स, कोव्हलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड्स. बरोबर. मग त्याच्यानंतर आपण बघितलं व्हीएस ईपीआर थेअरी काय असते आणि कसं आपण प्रेडिक्ट करू जॉमेट्री ऑफ सिम्पल मॉलिक्युल. त्याच्यानंतर आपण एक ब्रीफ इंट्रोडक्शन घेतलेला होता, व्हॅलेन्स बॉन्ड अप्रोच काय असते आणि कोव्हलंट बॉन्ड जे आहे ते कसे फॉर्म होतात. त्याच्यानंतर आपण घेतलेला होता प्रेडिक्ट डायरेक्शनल प्रॉपर्टीज ऑफ कोव्हलंट बॉन्ड. त्याच्यामध्ये आपण डायपोल मोमेंटचा कॉन्सेप्ट बघितला होता. आता आजचे आपले टॉपिक्स राहील, सगळ्यात पहिले आपण बघू डिफरंट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन आणि त्याच्यानंतर एस, पी आणि डी ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन कसे करतात आपण, आणि मग आपण काही शेप्स काढू सिंपल कोव्हलंट मॉलिक्युल्सचे. त्याच्यानंतर आपण बघू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी काय असते आणि होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल साठी, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल साठी नाही बघू आपण, फक्त होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल साठी. आणि शेवटचा आपला टॉपिक राहील कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोजन. बरोबर. चला आता सुरू करूया आपण. चला, आता हे जे आपलं आहे ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स, इथून सुरू करू आपण. आता जेव्हा 2 ऍटमचे ऑर्बिटल्स नजदीक येतात टू फॉर्म अ बॉन्ड, त्यांचे जे ओव्हरलॅप असते ते आपलं पॉझिटिव्ह पण असू शकते, नेगेटिव्ह असू शकते आणि 0 पण असू शकते, डिपेंडिंग अपॉन साइन आणि डायरेक्शन ऑफ ओरिएंटेशन ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ ऑर्बिटल वेव्ह फंक्शन इन स्पेस. अर्थ काय आहे याचा, की हे जे ओव्हरलॅप झालेलं आहे 2 ऑर्बिटल्स मध्ये, ते आपल्या साइन वर डिपेंड करते. साइन म्हणजे कोणत्या फेज मध्ये आहे. आणि दुसरा फॅक्टर कोणता आहे, डायरेक्शन ऑफ ओरिएंटेशन ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ ऑर्बिटल वेव्ह फंक्शन इन स्पेस. पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह साइन ऑन बाउंड्री सरफेस डायग्राम्स हे आपल्याला दाखवलेले आहे फिगर मध्ये. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे साइन आहे ऑर्बिटल वेव्ह फंक्शनचा ते आपल्याला दिलेलं आहे आणि ते चार्जवर नाही डिपेंड करत. बरोबर. ऑर्बिटल्स फॉर्मिंग बॉन्ड शुड हॅव सेम साइन अँड ओरिएंटेशन स्पेस. ठीक आहे. जे काही ऑर्बिटल्स आपले बॉन्ड बनवत आहे त्यांच्याजवळ आपल्याला एकच साइन पाहिजे, म्हणजे एकच स्पेस मध्ये व्हायला पाहिजे ते, आणि त्याचं जे ओरिएंटेशन आहे आपल्या वातावरणामध्ये स्पेस मध्ये ते पण सारखंच व्हायला पाहिजे. याला आपण म्हणतात पॉझिटिव्ह ओव्हरलॅप. काय म्हणतात याला, पॉझिटिव्ह ओव्हरलॅप. Criterion of overlap as main factor for formation of covalent bonds applies uniformly to the homonuclear or heteronuclear diatomic molecules and polyatomic molecules. हे जे आपला क्रायटेरिया आहे ओव्हरलॅपचा, याला आपण मेन फॅक्टर समजतो की कोणताही कोव्हलंट बॉन्ड जर आपल्याला फॉर्म करायचा आहे त्यासाठी मेन फॅक्टर कोणता आहे, एक ओव्हरलॅप वाला क्रायटेरिया. ठीक आहे. आणि हे आपलं होमोन्यूक्लिअर किंवा हेटेरोन्यूक्लिअर कोणतेही डायटॉमिक मॉलिक्युल्स असो त्यांच्यासाठी पण व्हॅलिड आहे आणि पॉलिएटॉमिक मॉलिक्युल्स पण. आता आपल्याला CH4, NH3 आणि H2O चे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा शेप पण माहिती आहे. CH4 चा आपला टेट्राहेड्रल असते, NH3 चा पिरामिडल आणि H2O जे आहे त्याचा बेल्ट शेप असते. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण बघूया मिथेन मॉलिक्युल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे कार्बनची ग्राउंड स्टेट मध्ये ते आपले असते हिलियम 2s2 2p2. ठीक आहे. हिलियम म्हणजे हिलियमचं कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2. बरोबर, 1s2 2s2 2p2. आता
एक्साइटेड स्टेटमध्ये याचं जे कॉन्फिगरेशन राहते ते किती असते? हिलियम 2s1, 2p1, 2px1, 2py1 आणि 2pz1. आता जे आपल्याला एनर्जी हवी आहे हे एक्सायटेशन साठी, ते कशाने कॉम्पेन्सेट होते? बाय द रिलीज ऑफ एनर्जी ड्यू टू ओव्हरलॅप बिटवीन ऑर्बिटल्स ऑफ कार्बन अँड द हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजनचे ऑर्बिटल जे आहे त्यांचं जे ओव्हरलॅप झालेलं आहे त्याच्यामध्ये एनर्जी रिलीज झालेली होती. हेच एनर्जी आपल्याला लागते एक्सायटेशन साठी कार्बनचं. बरोबर. आता जे आपले 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे कार्बनचे, ठीक आहे, आणि प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आपल्याजवळ, ठीक आहे. हे आपले ओव्हरलॅप करू शकतात विथ 1s ऑर्बिटल जे आपले 4 हायड्रोजन ॲटम्स होते त्यांच्यासोबत, ठीक आहे, आणि ते पण सिंगल ऑक्युपाइड आहे. याच्याने काय होईल? आता 4 कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स बनेल, ठीक आहे, यांचं फॉर्मेशन होईल. इट विल however be observed that while the 3p orbitals of carbon are at 90 degree to one another, the HCH angle for these will also be 90 degree. म्हणजे जे आपले 3 p ऑर्बिटल्स होते कार्बनचे ते कोणते कोणते होते? px, py आणि pz. म्हणजे 3 ऍक्सिस मध्ये होते ते असे, ठीक आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर टू इच अदर राहतात हे, बरोबर. पण दुसरा पॉइंट हे असं आहे की जे आपला HCH अँगल आहे ते पण याच्यासाठी 90 डिग्री होईल, ठीक आहे. म्हणजे जे आपले CH बॉन्ड्स आहेत 3 ते आपले एक दुसऱ्यांसोबत 90 डिग्री अँगल मध्ये राहणार. जे आपलं 2s ऑर्बिटल आहे कार्बनचा आणि 1s ऑर्बिटल आहे हायड्रोजनचा, ते आपले स्पेरिकली सिमेट्रिकल राहतात आणि ते कोणत्याही डायरेक्शन मध्ये ओव्हरलॅप करू शकतात. म्हणूनच आपण जे चौथा आपला कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे त्याची डायरेक्शन माहिती नाही करू शकतो. आता हे जे डिस्क्रिप्शन आहे ते आपला टेट्राहेड्रलचे अँगल आपण बघितले होते, HCH अँगल्स 109.5 डिग्री, त्याच्यामध्ये फिट नाही होते, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे आपलं सिंपल अटॉमिक ऑर्बिटल आपण बघूया त्यांचं जे ओव्हरलॅप असते ते आपलं अकाउंट मध्ये नाही घेते जे डायरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक्स आहे बॉन्ड्सची CH4 मध्ये. तसंच आपला NH3 आणि H2O साठी जे अँगल्स आपले व्हायला पाहिजे होते 90 डिग्री व्हायला पाहिजे होते, पण जे ऍक्च्युअल बॉन्ड अँगल्स आहे ते NH3 मध्ये किती आहे? 107 डिग्री आणि H2O मध्ये किती आहे? 104.5 डिग्री. याचा अर्थ हे आहे की जे आपला हायपोथेसिस आहे, जे आपलं एक्सप्लेनेशन आहे याच्यासाठी ते बरोबर नाही आहे, ठीक आहे. हे झालं आपला ओव्हरलॅपिंग कॉन्सेप्ट. आता आपण बघूया टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग अँड नेचर ऑफ कोव्हलंट बॉन्ड. कोव्हलंट बॉन्ड जे आपलं असते त्याला आपण 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय करू शकतो, ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन त्यांचा टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग कोणते आहे. एक असते आपलं सिग्मा बॉन्ड आणि दुसरं असते पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड काय असते हे बघूया आपण. This type of covalent bond is formed by end-to-end overlap of bonding orbitals along the internuclear axis. This is called as head-on overlap or axial overlap. This can be formed by any one of the following types of combinations of atomic orbitals. चला, म्हणजे हे कोणत्या टाईपचा कोव्हलंट बॉन्ड आहे याच्यामध्ये काय होते? एंड टू एंड हायब्रिडायझेशन होते, ठीक आहे. एंड टू एंड आपला ओव्हरलॅप असते बॉन्डिंग ऑर्बिटलचा, म्हणजे हेड ऑन ओव्हरलॅप आहे. इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस असं नाही की कोणत्या दुसरे ऍक्सिस मध्ये किंवा प्लेन मध्ये आहे, हे जे आपले इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस आहे त्याचे अलॉंग आहे, बरोबर. आणि याला आपण काय म्हणतात? हेड ऑन ओव्हरलॅप किंवा ऍक्सियल ओव्हरलॅप. आता कोणत्या हायब्रिड ओव्हरलॅपनी आपला सिग्मा बॉन्डचा फॉर्मेशन होईल ते बघा. सगळ्यात पहिले आपला आहे SS ओव्हरलॅप आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय असते? जे आपले 2 हाफ फिल्ड S ऑर्बिटल्स होते त्यांचा ओव्हरलॅप होते अलॉंग द इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस. जसं की इथे बघा, हे आपल्याजवळ एक S ऑर्बिटल आहे आणि हे दुसरा वाला आहे. S ऑर्बिटल प्लस S ऑर्बिटल हे झाला आपला SS ओव्हरलॅपिंग. कोणता आहे हे वाला जे आहे
हे झालं आपला एस एस ओव्हरलॅपिंग. बरोबर. हे वाला जे बॉन्ड इथे बनलेला आहे या सिच्युएशन मध्ये, हे आहे आपला सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. चला, तर सगळ्यात पहिले आपण बघितलं एस एस ओव्हरलॅपिंग. दुसरं आपण बघू, दुसरं राहते एस पी ओव्हरलॅप. एस ऑर्बिटल स्फेरिकल राहते आणि पी ऑर्बिटल जे आहे ते आपल्याला माहिती आहे डम्बेल शेप राहते. तर हे ओव्हरलॅप कोणत्या ऑर्बिटल्सच्या मधात होते? हाफ फिल्ड एस ऑर्बिटल एक ऍटमचे आणि दुसरे ऍटमचे हाफ फिल्ड पी ऑर्बिटल्स. बरोबर. इथे बघा पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन दिलेलं. एस ऑर्बिटल प्लस पी ऑर्बिटल आपल्याला काय भेटते? एस पी ओव्हरलॅपिंग. चला, समजलं. नेक्स्ट बघूया आपण पी पी ओव्हरलॅप. एक झाला आपला एस एस ओव्हरलॅपिंग, त्याच्यानंतर आपण बघितलं एस पी ओव्हरलॅप आणि आता आपण बघू पी पी ओव्हरलॅपिंग. पी पी ओव्हरलॅपिंग मध्ये काय होते? जे आपले दोन हाफ फिल्ड पी ऑर्बिटल्स आहे, दोन अप्रोचिंग ऍटम्सचे, त्यांच्या मधात ओव्हरलॅप होते. जसं की इथे बघा, हे डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, एक पी ऑर्बिटल आहे आणि हे दुसरा पी ऑर्बिटल आहे. हे दोन ऍटम्स जे आहेत ते एकमेकांजवळ अप्रोच करत आहे. ठीक आहे. यांचा ओव्हरलॅप होते, आपल्याला भेटते पी पी ओव्हरलॅप. बरोबर. हे झालं आपला पी पी ओव्हरलॅप. हे होते आपले तीन प्रकारचे सिग्मा बॉन्डचे ओव्हरलॅप. सगळ्यात पहिले आपण बघितलं एस एस ओव्हरलॅप, त्याच्यानंतर आपण बघितलं एस पी ओव्हरलॅप आणि शेवटचा आपला होता पी पी ओव्हरलॅप. बरोबर. नेक्स्ट असतं आपला पाय बॉन्ड. आता पाय बॉन्डचा काय अर्थ आहे? आता पाय बॉन्डच्या फॉर्मेशन मध्ये ऍटॉमिक ऑर्बिटल्स असे ओव्हरलॅप करतात की त्यांचे जे ऍक्सिस आहे ते आपली पॅरल राहते एकमेकांना आणि परपेंडिक्युलर राहते न्यूक्लिअर, जे आपली इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस होती त्यासाठी. ठीक आहे. की जे आपले ऍटॉमिक ऑर्बिट्स ओव्हरलॅप कसे करतात? इन सच अ वे त्यांचे जे ऍक्सिस आहे ते पॅरलल असते एक आणि परपेंडिक्युलर असते इंटरन्यूक्लिअर ऍक्सिसला. ते आपण डायग्राम मध्ये बघू. आता जे ऑर्बिटल्स आपले बनतात ड्यू टू साइडनेस ओव्हरलॅपिंग, त्यांच्यामध्ये दोन सॉसर टाईप चार्ज क्लाउड्स असतात. ठीक आहे. दोन सॉसर टाईप चार्ज क्लाउड्स असतात अबव आणि बिलो द प्लेन ऑफ पार्टिसिपेटिंग ऍटम. बघायचं हे डायग्रामनी सगळे कॉन्सेप्ट आपले क्लिअर होईल. एक आहे आपलं पी ऑर्बिटल फर्स्ट ऍटमचा, दुसरा आहे हे वाला पी ऑर्बिटल. ठीक आहे. जे आपली इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस ते कोणती आहे? ठीक आहे. हे वाली आहे आपली इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस. हे जे ओरिएंटेशन आहे ते परपेंडिक्युलर आहे इंटरन्यूक्लिअर ऍक्सिसला आणि जे अप्रोच करत आहे ते पॅरलल करत आहे. बरोबर. हे याचं ओरिएंटेशन असं आहे, याचं असं आहे, हे पॅरलल आहे. तर अप्रोच पॅरलल आहे आणि ह्यांचं जे ओरिएंटेशन आहे ते परपेंडिक्युलर आहे इंटरन्यूक्लिअर ऍक्सिसला. यांचं जे ओव्हरलॅप राहते ते इथे बघा, दोन जागेवर ओव्हरलॅप होत आहे. ठीक आहे. एक हे वाला पार्ट आहे आणि दुसरा हे वाला. हे झालं आपलं पी पी ओव्हरलॅप. आता याचं जे डिस्ट्रीब्युशन राहते ऍक्च्युली जे ऍटम मध्ये राहते ते कसं राहते? अबव आणि बिलो. हे दोन आता आपले सॉसर शेप्ड चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. सॉसर शेप डिस्ट्रीब्युशन झाले. तर हे होतं आपला पी ऑर्बिटल पाय बॉन्डचा. ठीक आहे. पी पी ओव्हरलॅप. आता एस ऑर्बिटल साठी तुम्ही बनवू नाही शकतात, है ना? बरोबर. कारण की तुम्ही जर हे दोन स्फिअर आहेत त्याला कोणतेही डिरेक्शन किंवा ओरिएंटेशन मध्ये तुम्ही एकमेकांच्या जवळ आणाल तर ते फक्त सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन होईल. कधीच दोन जागेवर पाय बॉन्डचं असं जे फॉर्मेशन होता तसं नाही असू शकते. ठीक आहे. आता आपण बघू स्ट्रेंथ ऑफ सिग्मा अँड पाय. बेसिकली आपलं जे स्ट्रेंथ राहते कोणत्याही बॉन्डचा ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते? एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. किती एक्सटेंटने ओव्हरलॅपिंग होत आहे. सिग्मा बॉन्ड जे असते आपला त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग जे असते ऑर्बिटलचा ते लार्जर एक्सटेंट मध्ये होते, म्हणूनच ते आपलं स्ट्रॉंगर आहे कम्पेअर्ड टू पाय बॉन्ड.
जिथे आपलं एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जे आहे ते स्मॉलर एक्सटेंट वर आहे. ठीक आहे. आणि जेव्हा मल्टिपल बॉन्डचं फॉर्मेशन होत आहे कोणत्याही दोन ऍटम्सच्या मधात, तिथे पाय बॉन्ड आपला फॉर्म होते इन ऍडिशन टू सिग्मा बॉन्ड. म्हणजे याचा काय अर्थ आहे, जर असं काय दिलेलं आहे आपल्याला सी डबल बॉन्ड कुठे आहे, एक बॉन्ड जे आहे ते सिग्मा आहे आणि दुसरा वाला पाय आहे. ठीक आहे. एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा पाय बॉन्ड. समजलं. याच्या नंतरचा आपला कॉन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशनचा. हे आपल्याला जिओमेट्रिकल शेप्स माहिती करायला होते, जे पॉलिएटॉमिक मॉलिक्युल्स आहे CH4, NH3, H2O. पॉलिंग साहेब होते, त्यांनी इंट्रोड्यूस केलं कॉन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. अकॉर्डिंग टू हिम, atomic orbitals combine to form new set of equivalent orbitals known as hybrid orbitals. त्यांचं काय म्हणणं होतं की ऑटॉमिक ऑर्बिटल्स जे असतात ते कंबाईन होऊन जातात आणि ते नवीन इक्विव्हॅलंट ऑर्बिटल्स बनवतात. ठीक आहे. नवीन इक्विव्हॅलंट ऑर्बिटल्स, आणि त्यांना आपण काय म्हणतात, हायब्रिड ऑर्बिटल. ठीक आहे. अनलाइक प्युअर ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल्स आर युज्ड इन बॉन्ड फॉर्मेशन. तर आपले जे बॉन्ड फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये प्युअर आपले जे ऑर्बिटल्स होते ऍटम्सच्या मध्ये ते नाही युज होतात, पण कोणते वाले ऑर्बिटल्स बॉन्ड फॉर्म करतात ते असते आपले हायब्रिड ऑर्बिटल. हेच जे फिनॉमिना आहे त्याला आपण म्हणतात हायब्रिडायझेशन. आणि त्याला आपण कसं डिफाईन करू शकतो, डिफाइंड ॲज प्रोसेस ऑफ इंटरमिक्सिंग ऑफ ऑर्बिटल्स ऑफ स्लाइटली डिफरंट एनर्जीज so as to redistribute their energy, resulting in the formation of new set of orbitals of equivalent energies and shape. ठीक आहे. हायब्रिडायझेशनचा अर्थ काय आहे, प्रोसेस ऑफ इंटरमिक्सिंग ऑफ ऑर्बिटल्स ऑफ स्लाइटली डिफरंट एनर्जी राहतात त्यांच्यामध्ये, सो ॲज टू redistribute their energies, resulting in the formation of new set of orbitals. आणि हे जे नवीन सेट आहे ऑर्बिटलचा त्यांची इक्विव्हॅलंट एनर्जी राहते आणि शेप. फॉर एक्झाम्पल, जेव्हा एक 2s आणि 3 2p ऑर्बिटल्स कार्बनचे हायब्रिडाइज होतात, तेव्हा नवीन 4 sp3 ऑर्बिटलचा हायब्रिड ऑर्बिटल्सचा फॉर्मेशन होतं. बरोबर. हे एक्झाम्पल बघा, ते काय म्हणलेलं आहे आपल्याला, एक 2s ऑर्बिटल आहे आणि 3 2p ऑर्बिटल्स आहे कार्बनचे, त्यांचं हायब्रिडायझेशन होत आहे. तर तेव्हा फॉर्मेशन होत आहे 4 नवीन sp3 ऑर्बिटल्सचा. ठीक आहे. आता आपण बघू सेरंट फीचर्स ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनचे आपले फीचर्स कोणते कोणते आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स राहतात, हे जे आपला हायब्रिडायझेशन होते त्याच. बरोबर. ठीक आहे. जे आपण नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स आहे ते राहते इक्वल टू नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स दॅट गेट हायब्रिडाइज्ड. म्हणजे इथे नवीन आपले हायब्रिड ऑर्बिटल्सचं फॉर्मेशन होत आहे ते इक्वल टू कोणती क्वांटिटीला राहते, नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे हायब्रिडाइज होत आहे. ठीक आहे. दुसरं पॉईंट बघा, द हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स आर ऑलवेज इक्विव्हॅलंट इन एनर्जी अँड शेप. ठीक आहे. जे आपले हायब्रिडाइज झालेले ऑर्बिटल्स आहे ते दरवेळा इक्विव्हॅलंट राहतात एनर्जी आणि शेप मध्ये, सारखीच एनर्जी आणि शेप राहतात त्याचे. ठीक आहे. तिसरा पॉइंट बघा, हायब्रिड ऑर्बिटल्स आर मोर इफेक्टिव्ह इन फॉर्मिंग स्टेबल बॉन्ड्स दॅन द प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे जे आपले हायब्रिड ऑर्बिटल्स बनलेले आहे ते आपले जास्त इफेक्टिव्ह राहतात फॉर्मिंग स्टेबल बॉन्ड्स कम्पेअर्ड टू आपले प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्यासाठी. फोर्थ पॉइंट बघा, जे आपले हे हायब्रिड ऑर्बिटल्स आहे ते स्पेस मध्ये असे डायरेक्टेड आहे काहीतरी आपले स्पेसिफिक प्रेफर्ड डायरेक्शन मध्ये, की त्यांच्या मधात मिनिमम रिपल्शन होईल. ठीक आहे. जे आपले इलेक्ट्रॉन पेअर्स आहे त्यांच्या मधात मिनिमम रिपल्शन होईल आणि म्हणूनच आपलं एक स्टेबल जे अरेंजमेंट आहे त्याचं फॉर्मेशन होते. म्हणूनच जे आपलं टाइप ऑफ हायब्रिडायझेशन आहे ते आपलं काय इंडिकेट करते, जॉमेट्री ऑफ द मॉलिक्युल्स. जर आपण हे बघितलं की अच्छा हे वाला मॉलिक्युल आहे याच्यामध्ये असं हायब्रिडायझेशन झालेलं आहे, तर त्याचा शेप आपण प्रेडिक्ट करू शकतो. हे होते आपले काही सायलेंट फीचर्स ऑफ हायब्रिडायझेशन. त्याच्यानंतर आपण बघू इम्पॉर्टंट कंडिशन्स फॉर हायब्रिडायझेशन. ठीक आहे. हे कंडिशन जे आहे ते आपली फुलफिल व्हायलाच पाहिजे
तर हे कंडिशन फुलफिल नाही होत आहे म्हणजे हायब्रिडायझेशन असू नाही शकत. सगळ्यात पहिले पॉइंट बघा, द ऑर्बिटल्स प्रेझेंट इन द व्हॅलन्स शेल ऑफ द ॲटम आर हायब्रिडाइज्ड. ठीक आहे, कोणत्याही ॲटमचं जे व्हॅलन्स शेल आहे त्याच्यामध्ये जितके ऑर्बिटल्स आहेत ते आपले हायब्रिडाइज होतात. दुसरा, ऑर्बिटल्स अंडरगोइंग हायब्रिडायझेशन should have almost equal energy. ठीक आहे, म्हणजे जे ऑर्बिटल्सचं हायब्रिडायझेशन होत आहे त्यांची एनर्जी ऑलमोस्ट इक्वल व्हायला पाहिजे. तिसरा पॉइंट बघा, प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन नॉट एसेन्शियल कंडिशन प्रायर टू हायब्रिडायझेशन. म्हणजे हायब्रिडायझेशनचा अगोदर असं नाही आहे की इलेक्ट्रॉनचं प्रमोशन व्हायलाच पाहिजे, ते आपली एसेन्शियल कंडिशन नाही आहे. ठीक आहे, लास्ट कंडिशन बघा, it is not necessary that only half-filled orbitals participate in hybridization. In some cases, even filled orbitals of valence shell take part in hybridization. म्हणजे असं काही जरुरी नाही आहे की फक्त जे आपले हाफ फिल्ड ऑर्बिटल्स आहे तेच हायब्रिडेशन मध्ये पार्टिसिपेट करणार. जे आपले फिल्ड ऑर्बिटल्स राहतात व्हॅलेन्स शेलचे ते पण आपला बॉन्ड बनवू शकतात, हायब्रिडायझेशन अंडरगो करू शकतात. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण बघितला होता सॅलियंट फीचर्स ऑफ हायब्रिडायझेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं आता इम्पॉर्टंट कंडिशन्स फॉर हायब्रिडायझेशन. नेक्स्ट आपण बघू टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. ठीक आहे, कोणते कोणते टाइप्स आहे हायब्रिडायझेशन. हे जे हायब्रिडायझेशनचे टाइप्स आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्व्हॉल्व्ह करतात, एस, पी आणि डी ऑर्बिटल्स. ठीक आहे, तर जे आपलं पहिलं हायब्रिडायझेशन आहे ते आहे एसपी हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये काय होते, मिक्सिंग ऑफ 1s and 1p orbital resulting in the formation of 2 equivalent sp hybrid orbitals. म्हणजे याच्यामध्ये काय होते, एक s आणि एक p ऑर्बिटल येते आणि ते काय फॉर्म करतात, 2 इक्विव्हॅलंट sp हायब्रिड ऑर्बिटल्स इक्विव्हॅलंट असतात. बरोबर, सुटेबल ऑर्बिटल्स कोणते कोणते आहेत एसपी हायब्रिडेशन साठी, आपले सुटेबल ऑर्बिटल्स कोणते कोणते आहेत. एक आहे आपला एस आणि दुसरा आहे पी झेड. ठीक आहे, जर हायब्रिड ऑर्बिटल्सला अलॉंग द एक्स ऍक्सिस लाय करायचं आहे, प्रत्येक एसपी जे हायब्रिड ऑर्बिटल आहे त्याचा 50% एस कॅरेक्टर राहते आणि 50% पी राहते. ठीक आहे, सच अ मॉलिक्यूल इन विच सेंट्रल ॲटम इज एसपी हायब्रिडाइज्ड and linked directly to two other atoms possesses linear structure. म्हणजे असं मॉलिक्युल ज्याच्यामध्ये सेंट्रल ॲटमचा हायब्रिडायझेशन काय आहे, आपलं एसपी हायब्रिडायझेशन आहे आणि ते डायरेक्टली दोन दुसरे आपले सेंट्रल ॲटम्सनी लिंक्ड आहे. त्याचे जॉमेट्री कशी असते, लिनियर जॉमेट्री. ठीक आहे, आणि हे टाइप ऑफ हायब्रिडायझेशन जे आहे त्याला आपण काय म्हणतात, डायगोनल हायब्रिडायझेशन. कोणतं हायब्रिडायझेशन, डायगोनल हायब्रिडायझेशन. बरोबर, आता जे आपले दोन एसपी हायब्रिड्स आहेत ते आपल्या कोणत्या डायरेक्शन मध्ये पॉइंट करतात, ऑपोजिट डायरेक्शन अलॉंग द झेड ऍक्सिस. आणि जे आपले प्रोजेक्टिंग पॉझिटिव्ह लोब आहे आणि व्हेरी स्मॉल नेगेटिव्ह लोब्स which provide more effective overlapping resulting in the formation of stronger bond. आता एसपी हायब्रिडायझेशन वाले जे मॉलिक्युल्स आहे त्याचा एक्झाम्पल कोणतं कोणतं. फर्स्ट आहे आपलं BeCl2 बेरिलियम क्लोराइड. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे बेरिलियमचे ते काय आहे, 1s2 2s2. एक्साइटेड स्टेट मध्ये जे आपला 2s इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्या मदतला एक 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 जे इलेक्ट्रॉन आहे ते प्रमोट होऊन जाते टू वॅकंट 2p ऑर्बिटल, कारण की त्याची जे बायव्हॅलन्सी आहे त्याला अकाउंट करावं लागेल. एक 2s आणि एक 2p ऑर्बिटल हायब्रिडाइज होतात आणि काय फॉर्मेशन होते, दोन sp हायब्रिडाइज ऑर्बिटलचं फॉर्मेशन होते. हे जे दोन sp हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ते आपले ऑपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट होतात आणि किती अँगल फॉर्म होते, 180 डिग्री. प्रत्येक जे एसपी हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे ते ओव्हरलॅप करते विथ 2p ऑर्बिटल ऑफ क्लोरीन ऍक्झियली. ऍक्झियली म्हणजे अलॉंग द ऍक्सिस.
आणि फॉर्म करते 2 BeCl सिग्मा बॉन्ड्स. ठीक आहे, हे फिगर 4.10 मध्ये दिलेलं आहे. एक्स, वाय आणि झेड ऍक्सिसला हे एक आपला एस ऑर्बिटल आहे. दुसरं जे ऑर्बिटल आहे पी ऑर्बिटल ते अलॉंग टू झेड ऍक्सिस आहे. त्याचं जे हायब्रिडायझेशन होत आहे इथे आता 2 ऑर्बिटल्स फॉर्म होत आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह नेगेटिव्ह. तर हे आहे आपले लिनियर बेरिलियम sp हायब्रिड. आणि अँगल किती आहे? 180 डिग्री. खालती बघा, खालती आता क्लोरीनचे पण 2 ऑर्बिटल्स येत आहे. क्लोरीन पी ऑर्बिटलचा अलॉंग झेड ऍक्सिस. ठीक आहे, आणि कोणता बॉन्ड फॉर्म होत आहे पी पी ओव्हरलॅप मध्ये? सिग्मा, कारण की अलॉंग द इंटेरियर न्यूक्लियर ऍक्सिस आहे, सिग्मा बॉन्ड फॉर्म होत आहे दोन्ही साइडवर. आणि हे पॉझिटिव्ह ओव्हरलॅप आहे, कारण की पॉझिटिव्ह ऑर्बिटल जे आहे ते आपला ओव्हरलॅप करत आहे विथ पॉझिटिव्ह ऑफ क्लोरीन. समजला? हे होतं आपला sp हायब्रिडायझेशन. दुसरं आपलं आहे आता sp2 हायब्रिडायझेशन. हे मला जे हायब्रिडायझेशन आहे त्याच्यामध्ये 1s आणि 2p ऑर्बिटलचा इन्व्हॉल्वमेंट आहे इन ऑर्डर टू फॉर्म 3 इक्विव्हॅलेंट sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स. 3 आपले sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्सचे फॉर्मेशन होते. जसं की आपलं BCl मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये जे आपला ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे सेंट्रल बोरॉन ऍटमचा ते आहे 1s2 2s2 2p. एक्साइटेड स्टेट मध्ये जे आपला एक 2s इलेक्ट्रॉन्स आहे ते कुठे प्रमोट होऊन जाते? टू वॅकेट 2p ऑर्बिट. ऍज अ रिझल्ट बोरॉन हॅज 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. बोरॉन जवळ किती अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात? 3. हे जे 3 ऑर्बिटल्स आहे, एक 2s आणि 2 2p, ते हायब्रिडाइज होतात आणि काय फॉर्म होते? 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. आता हे जे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आहे ते असे फॉर्म होतात की ते ओरिएंटेड राहतात इन ट्रायगोनल प्लेनर अरेंजमेंट. आणि ते क्लोरीनचे 2p ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप करतात. आणि किती बॉन्ड्स बनवेल आता? 3 बोरॉन क्लोराइड बॉन्ड्स. म्हणूनच BCl3 मध्ये जे जॉमेट्री आहे ते कोणती आहे? ट्रायगोनल प्लेनर. आणि क्लोरीन बोरॉन क्लोरीन जे बॉन्ड अँगल आहे ते आहे 120 डिग्री. कळलं? एक होता आपला sp हायब्रिडायझेशन, त्याच्यानंतर आपण बघितलं sp2 हायब्रिडायझेशन. नेक्स्ट आपण बघू आता sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशनचा काय कॉन्सेप्ट आहे याला एक्सप्लेन आपण करू शकतात बाय टेकिंग एक्झाम्पल ऑफ CH4 मॉलिक्युल. CH4 मॉलिक्युल मध्ये काय होत आहे? मिक्सिंग ऑफ 1s ऑर्बिटल आणि 3 p ऑर्बिटल्स ऑफ द वॅलेंस शेल टू फॉर्म 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ इक्विव्हॅलेंट एनर्जी अँड शेप. एक s ऑर्बिटल आणि 3 p ऑर्बिटल जे आहे ते मिक्स होत आहे वॅलेंस शेलचे आणि काय फॉर्म होत आहे? 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स, इक्विव्हॅलेंट एनर्जी आणि शेप्स आहे. आता याच्यामध्ये किती s आणि किती p कॅरेक्टर होईल? तर s कॅरेक्टर जे राहील ते 1/4 राहील आणि p कॅरेक्टर 3/4 म्हणजे 25 आणि 75%. प्रत्येक sp3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये. ठीक आहे, कारण की जे आपले हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले आपण बघितलेलं होता की ते इक्विव्हॅलेंट असतात एनर्जी मध्ये पण आणि डिरेक्शन आणि ओरिएंटेशन मध्ये पण. ठीक आहे, म्हणूनच प्रत्येक जे आपला sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे त्याचा 25% s कॅरेक्टर राहते आणि 75% p कॅरेक्टर राहते. आणि हे कसे फॉर्म होतात? हे वाले ऑर्बिटल्स असे फॉर्म होतात की त्याचे जे डायरेक्शन आहे ते राहते टुवर्ड्स द 4 कॉर्नर्स ऑफ द टेट्राहेड्रॉन. ठीक आहे, टेट्राहेड्रॉन जर आहे म्हणजे जे अँगल आहे sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स मध्ये ते किती होईल? 109.5 डिग्री. बघा इथे फॉर्म होत आहे आपला sp3 हायब्रिड्स. ठीक आहे, s ऑर्बिटल px py आणि pz. ठीक आहे, आणि CH4 जे आपलं मॉलिक्युल आहे त्याचं फॉर्मेशन होत आहे 109.5 डिग्री. बरोबर. तसंच आपण NH3 आणि H2O चे मॉलिक्युल्स जे आहे त्याच्या फॉर्मेशनला आपण एक्सप्लेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ sp3 हायब्रिडायझेशन. हे बघा,
फॉर्मेशन ऑफ अमोनिया आणि हे आहे फॉर्मेशन ऑफ वॉटर. 4 कॉर्नर्स जे आहे टेट्राहायड्रॉनचे ते ऑक्युपाय होत आहे आपले. 3 तर झाले बाय हायड्रोजन आणि एक जे आहे ते आहे आपला लोन पेअर. एक जे आपला ऑर्बिटल आहे हायड्रोजन ऑर्बिटल त्याला कोण ऑक्युपाय करत आहे? लोन पेअर जे नायट्रोजनचे. ठीक आहे. तसंच आपला आहे H2O मॉलिक्युल. H2O मॉलिक्युल मध्ये 2 हायड्रोजन आहे. पण अपार्ट फ्रॉम हायड्रोजन आपल्याजवळ 2 लोन पेअर पण आहे. जे ऑक्सिजन आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता एक लोन पेअर जे आहे ते एक अलॉंग ऍक्सिस आहे आणि दुसरा आहे दुसऱ्या ऍक्सिसवर. तर हे जे ऑर्बिटल्स आहे त्यांना ऑक्युपाय कोण करत आहे? आपले लोन पेअर आणि 2 आहे आपले हायड्रोजनचे. ठीक आहे. जे अँगल आहे ते सारखंच आहे 109.5 डिग्री. ठीक आहे. तर हे होते आपले sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन. आता दुसरे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहे आपण बघू. sp3 हायब्रिडायझेशन इन C2H6 मॉलिक्युल. ठीक आहे. C2H6 मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये sp3. C2H6 मध्ये काय होते? इथेन. ठीक आहे. 2 जे आपले कार्बन ऍटम्स आहे त्यांचा हायब्रिड स्टेट कोणता आहे? sp3. एक जे आहे sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स कार्बन ऍटमचा ते एक्झॅक्टली ओव्हरलॅप करते विथ सिमिलर ऑर्बिटल ऑफ अदर ऍटम टू फॉर्म sp3 सिग्मा बॉन्ड. आणि जे बाकीचे 3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहे प्रत्येक कार्बन ऍटमचे ते आपले कोणते बॉन्ड फॉर्म करत आहे? sp3s सिग्मा बॉन्ड विथ हायड्रोजन ऍटम. म्हणूनच इथेन मध्ये जे कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ आहे ते 154 पिकोमीटर आहे आणि प्रत्येक CH बॉन्ड लेंथ जे आहे ते आहे 109 पिकोमीटर. ठीक आहे. तर हे झालं आपलं C2H6 मध्ये sp हायब्रिडायझेशन. त्याच्यानंतर C2H4. C2H4 मध्ये आहे आपला sp2 हायब्रिडायझेशन. ठीक आहे. जे आपलं C2H4 आहे ते इथिन. इथिन मध्ये जे कार्बन कार्बन बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये एक आपला sp2 सिग्मा बॉन्ड आहे आणि दुसरं जे बॉन्ड आहे ते एक पाय बॉन्ड आहे बिटवीन p ऑर्बिटल्स विच आर नॉट युज्ड इन द हायब्रिडायझेशन आणि ते परपेंडिक्युलर आहे टू द प्लेन ऑफ मार्क. हे बघा हे जे फिगर आहे त्याच्यामध्ये C2H4 2 कार्बन आहे 4 हायड्रोजन आहे एक सिग्मा बॉन्ड आहे आणि हे जे दुसरं बॉन्ड फॉर्म झालेलं आहे ते आहे आपला पाय बॉन्ड. ठीक आहे. आणि हे पाय बॉन्ड कोणते 2 ऑर्बिटल्सच्या मदत आहे? ते आहे बिटवीन 2 p ऑर्बिटल्स. ठीक आहे. तर याला जेव्हा आपण कंबाईन करू तर आपल्याला असं भेटते. जे डिस्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉन्सचा ते पी वाले जे ऑर्बिटल्स होते आणि कोणता बॉन्ड बनवलेला होता? पाय बॉन्ड. आणि पाय बॉन्ड साठी आपल्याला माहिती आहे कसं डिस्ट्रीब्युशन होते चार्जचं? सॉसर शेप अबव आणि बिलो. ठीक आहे. तर हे त्या प्लेनचं अबव आणि बिलो आपला राहील असं डिस्ट्रीब्युशन पाय बॉन्डचा आणि तेच प्लेन मध्ये राहील आपलं एक सिग्मा बॉन्ड. आणि तसंच आहे आपला इथाईन मॉलिक्युल. इथाईन म्हणजे C2H2 त्याच्यामध्ये sp हायब्रिडायझेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया हायब्रिडायझेशन ऑफ एलिमेंट्स इन्व्हॉल्विंग d ऑर्बिटल्स. हे होते s आणि p ऑर्बिटल्सचे. त्याच्यामध्ये कसे हायब्रिडायझेशन असतात ते सगळे कॉन्सेप्ट होते. आता आपण बघू d ऑर्बिटल साठी. आता जे एलिमेंट्स आपले थर्ड पिरियड मध्ये असतात त्यांच्यामध्ये d ऑर्बिटल्स पण राहतात इन ऍडिशन टू s आणि p ऑर्बिटल्स. आणि जी आपली एनर्जी राहते 3d ऑर्बिटल्सची ते आपली कम्पॅरेबल राहते टू एनर्जी ऑफ 3s आणि 3p ऑर्बिटल्स. ठीक. आणि तसंच आपले जे 3d ऑर्बिटल्स आहे त्याची एनर्जी कम्पॅरेबल आहे टू दोज 4s आणि 4p ऑर्बिटल्स. म्हणूनच जे आपलं कोणतंही असं हायब्रिडायझेशन आहे याच्यामध्ये 3s 3p आणि 3d किंवा 3d 4s आणि 4p हे वाले जे ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड आहे ते वाला हायब्रिडायझेशन पॉसिबल असतं. हे वाला जे टेबल आहे खूपच महत्वाचं आहे. बघा इथे आपण बघू शेप ऑफ मॉलिक्युल्स किंवा आयन्स. जे आपले शेप आहे मॉलिक्युल्स आयन्सचा ते कोणतं आहे?
त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशनचा कोणता टाईप आहे, मग कोणते कोणते ऍटॉमिक ऑर्बिटल्स आपले त्याच्यामध्ये यूज होतात आणि त्याचे एक्झाम्पल काय आहे. पहिला वाला जे आहे आपला ते आहे स्क्वेअर प्लेन. स्क्वेअर प्लेनमध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे, dsp2. ऍटॉमिक ऑर्बिटल्स किती आहे, d प्लस s प्लस p, आणि p चे किती आहे आपले 2 ऑर्बिटल्स आहे. तसंच आपला आहे एक्झाम्पल त्याचा NiCN4 2 आणि PtCl4 2 ठीक आहे. दुसरा बघा ट्रायगोनल बायपिरामिडल. याचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp3d. ऍटॉमिक ऑर्बिटल्स कोणते कोणते आहे आपले, s प्लस p प्लस d, आणि इथे p चे किती आहे 3 ऑर्बिटल्स आहे. एक्झाम्पल्स कोणते कोणते आहे याच्यामध्ये, pf5 आणि pcl5. ठीक आहे. तसंच आपलं आहे स्क्वेअर पिरामिडल. स्क्वेअर पिरामिडल मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं असते, sp3d2. ऍटॉमिक ऑर्बिटल्स बघा, s प्लस 3 आपले p ऑर्बिटल्स आणि 2 d ऑर्बिटल्स. एक्झाम्पल काय याचं, brf5. नेक्स्ट आपलं असते ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं असते, sp3d2 किंवा d2sp3. sp3d2 मध्ये काय असते, s प्लस 3 p चे आणि 2 d चे, आणि d2sp3 मध्ये 2 d चे 1 s चे आणि 3 p चे. त्याचा जे सिक्वेन्स आहे ना ते खूपच महत्वाचं आहे, तुम्हाला नंतर समजेल. आणि एक्झाम्पल काय आहे याचा ऑक्टाहेड्रलचा, sf6, crf6-3, कोबाल्ट ns3 6 टाइम 3+. ठीक, ते इथे दिलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ सिग्मा आणि पाय बॉन्ड्स इन इथाइन. इथाइन मध्ये कसे फॉर्म होत आहे, ते 2 p ऑर्बिटल्स मध्ये फॉर्म होत आहे पाय बॉन्ड. हे जे ओरिएंटेशन आहे हे वाला पिरियड बघा. जे इंटरन्यूक्लियर ऍक्सेस आहे त्याचे अलॉंग आपण सिग्मा बॉन्ड बघू शकतो, आणि जे अबव आणि बिलो आहे ते आहे आपले पाय बॉन्ड्स, त्यांनी सराउंड केलेलं आहे त्या मॉलिक्युल. ठीक आहे. तर हे जे आपला टेबल आहे खूप महत्वाचं आहे. याच्यामधून ते तुम्हाला प्रश्न विचारू शकता. हे वाला जे जॉमेट्री आहे त्याच्यामध्ये कोणता हायब्रिडायझेशनचा टाईप आहे, मग किती ऑर्बिटल्स कोणत्या ऑर्बिटल्सचे यूज मध्ये येत आहे, आणि कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत त्याचे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया फॉर्मेशन ऑफ PCl5 म्हणजे sp3d हायब्रिडायझेशन. ठीक आहे. आपल्याला ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेटचे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे फॉस्फरसचं ते दिलेलं आहे. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर काय आहे 15. बघा फॉस्फरस ग्राउंड स्टेट मध्ये कसं असते, त्याचं कॉन्फिगरेशन राहते 1s2 2s2 2p6 3s2 3p3. ठीक आहे. हे सगळे जे आपले आहे बाकीचे ते आपले पेअर्ड आहे, पण हे जे आहे 3p3 ते अनपेअर्ड आहे आपला. बघा त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे फक्त, आणि 3 d ऑर्बिटल्स पण आहे आपल्या जवळ 5. ठीक आहे. एक्साइटेड स्टेट मध्ये काय होते, जे आपला एक s चा इलेक्ट्रॉन आहे पेअर्ड ते पण d ऑर्बिटल मध्ये जाते. PCl5 मध्ये काय होतं, आपल्याजवळ 5 क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स आहे. ठीक आहे. ते येतात, हे प्रत्येक जे एक s आपला 3 p आणि 1 d ऑर्बिटल आहे तिथे जातात ते आणि बॉन्ड फॉर्म करतात. बरोबर. हे जे 5 आपले ऑर्बिटल्स होते ते अवेलेबल होते हायब्रिडायझेशन साठी. तर आपल्याला 5 काय भेटले, sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स, आणि ते कुठे कुठे डायरेक्टेड आहे आपले, टुवर्ड्स 5 कॉर्नर्स ऑफ ट्रायगोनल बायपिरामिडल. बघा इथे ट्रायगोनल बायपिरामिडल कसं आलं आहे, एक फॉस्फरस आहे ट्रायगोनल म्हणजे हे वाले 3 आहे ते ट्रायगोनल मध्ये आहे, आणि बायपिरामिडल हे जे 2, एक वरचा आणि खालचा, हे जे 2 आहेत आपले ट्रायगोनल बायपिरामिडल, आणि एक ट्रायंगल जे आहे ते प्लेन मध्ये.
आणि जे सगळे जे आपले बॉन्ड अँगल्स आहे ते इक्विव्हॅलंट नाही असतात. ठीक आहे. जे आपले 5 sp3d ऑर्बिटल्स आहे फॉस्फरसचे, ते आपले ओव्हरलॅप करतात सिंगल ऑक्युपाइड पेअर ऑर्बिटलला क्लोरीन ॲटम, आणि काय फॉर्म करतात ते 5 फॉस्फरस क्लोरीन सिग्मा बॉन्ड्स. तसंच 3 जे आपले फॉस्फरस क्लोरीन बॉन्ड आहे ते आपले एक प्लेन मध्ये आहे, आणि त्याचा अँगल काय आहे, ते आहे आपला 120 विथ इच अदर. हे वाले जे बॉन्ड्स आहे त्यांना आपण म्हणतात इक्वेटोरियल बॉन्ड्स. कोणते बॉन्ड्स? इक्वेटोरियल बॉन्ड्स, कारण की ते इक्वेटर मध्ये. जे बाकीचे दोन आपले पीसीएल बॉन्ड्स आहे, एक वरती आणि एक जे खालती आहे बिलो द इक्वेटोरियल प्लेन, ते आपले म्हणतात 90 डिग्री अँगल प्लेन सोबत. आणि हे वाले जे बॉन्ड्स आहे त्यांना आपण म्हणतात एक्झियल बॉन्ड्स. ठीक आहे. एक झाले आपले इक्वेटोरियल बॉन्ड्स आणि दुसरे झाले एक्झियल बॉन्ड्स. जे आपले एक्झियल बॉन्ड पेअर्स राहतात ते जास्ती रिपल्सिव्ह करतात फ्रॉम इक्वेटोरियल बॉन्ड पेअर्स. एक्झियल बॉन्ड आहे ते लॉंगर राहतात आणि वीकर पण राहतात. ठीक आहे, कमजोर पण राहतात कम्पेअर्ड टू. आणि आपला कारण है ना, आपला P6 साठी बघू. SF6 आता SF6, ठीक आहे, त्याचे आपला SF6 चा फॉर्मेशन आहे. त्याच्यासाठी आपलं हायब्रिडायझेशन जे आहे ते आहे sp3d2, बरोबर. आणि SF6 मध्ये जे आपला सेंट्रल सल्फर ॲटम आहे त्याचा ग्राउंड स्टेटचा जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कोणतं आहे? 3s2 3p4. एक्साइटेड स्टेट मध्ये जे आपले अवेलेबल 6 ऑर्बिटल्स आहे, कोणते कोणते आहे? एक आहे आपला S, 3 आहे P चे आणि 2 आहे D चे. ठीक आहे, ते आपले सिंगली ऑक्युपाइड राहतात बाय इलेक्ट्रॉन्स. हे जे ऑर्बिटल्स आहे ते हायब्रिडाइज होतात आणि काय बनवतात? 6 नवीन sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि हे कुठे प्रोजेक्टेड राहतात? टुवर्ड्स 6 कॉर्नर्स ऑफ रेग्युलर ऑक्टाहेड्रॉन SF6 मध्ये. ठीक आहे, जे आपला रेग्युलर ऑक्टाहेड्रॉन राहते त्यांचे जे 6 कॉर्नर्स आहेत तिथे राहते. इथे बघा फिगर 4.18 याच्यामध्ये आपण बघू शकता जे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे SF6 मॉलिक्युलची. ठीक आहे, हे सेंट्रल आपला सल्फरचा ॲटम आहे. जे आपला एक प्लेन आहे त्याच्यामध्ये 4 आपले हे फ्लोरीनचे ॲटम्स आहेत. ठीक आहे, एकच प्लेन मध्ये. हे झालं एक प्लेन याच्यामध्ये. आणि अबव आणि बिलो, ठीक आहे, हे बघा, हे वरचा फ्लोरीन आहे आणि खालचा फ्लोरीन आहे. हे झालं आपलं स्क्वेअर बायपिरामिड. ठीक, त्याला तुम्ही स्क्वेअर बायपिरामिड पण म्हणू शकता. आणि दुसरं नाव याचं आहे ऑक्टाहेड्रॉन. काय नाव आहे याचं? ऑक्टाहेड्रॉन, बरोबर. जे आपले 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स होते त्यांनी कोणासोबत ओव्हरलॅप केलं? सिंगली ऑक्युपाइड ऑर्बिटल्स ऑफ फ्लोरीन ॲटम. आणि त्यांनी काय फॉर्म केले? 6 SF सिग्मा बॉन्ड, म्हणजे सल्फर फ्लोरीनचे सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन केलं. म्हणूनच आपण हे म्हणू शकतो की जे आपला SF6 मॉलिक्युल आहे त्याचा रेग्युलर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री राहते. ठीक आहे, हे बघा, सल्फरचा ग्राउंड स्टेट मध्ये कॉन्फिगरेशन काय आहे? 3s2 3p4. आणि S ऑर्बिटल जे आहे ते बायव्हॅलंट आहे. 3p मध्ये जे एक p ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, आणि बाकी दोघे जे आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन. आणि 3d ऑर्बिटल जे आहे ते आपले वेकेंट आहे. आता एक्साइटेड स्टेट मध्ये काय होते? जे आपला एक इलेक्ट्रॉन आहे ते जाते डी ऑर्बिटल, आणि दुसरं जे पी वाला ऑर्बिटल मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स होते त्याच्यामधून एक इलेक्ट्रॉन ते पण जाते डी ऑर्बिटल मध्ये. तर आता हे किती झालं? 6 आपले ऑर्बिटल्स असे झाले त्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन्स आहे. आता काय होते? फ्लोरीन जे आहे ते एक इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करते प्रत्येक ऑर्बिटल साठी. आणि आपले sp3d2 हायब्रिडायझेशनचे किती हायब्रिड ऑर्बिटलचे फॉर्मेशन होते? 6 ऑर्बिटल, बरोबर.
तर हे होतं आपला डी ऑर्बिटल वाले जे ऍटम्स असतात त्यांचे हायब्रिडायझेशनचा कॉन्सेप्ट. आता आजचा आपला लास्ट टॉपिक राहील मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जे आहे त्याला आपण सुरू करू, त्याचे कॉन्सेप्ट शोधू. आता हे वाली जी थिअरी होती त्याला कोणी डेव्हलप केला? एफ हंड आणि आर एस मुलिकन. कोणत्या वर्षमध्ये? 1932. आता सॅलियंट फीचर्स काय काय आहे थिअरीचे, कोणते कोणते फीचर्स आहे? सगळ्यात पहिले बघा तुम्ही, इलेक्ट्रॉन्स इन अ मॉलिक्यूल आर प्रेझेंट इन various molecular orbitals as the electrons of atoms are present in the various atomic orbitals. याचा अर्थ काय आहे? कोणताही मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये. जसे की ऍटम्स मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे ते ऍटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये आहे, तसंच मॉलिक्युल्सचे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा दुसरा पॉइंट काय आहे? atomic orbitals of comparable energy and proper symmetry combine to form molecular orbitals. जे आपले atomic orbitals आहे त्यांची एनर्जी आणि सिमेट्री कम्पेरेबल आहे, एनर्जी कम्पेरेबल आहे आणि सिमेट्री पण सारखीच आहे, ते कंबाईन होतात. ठीक आहे, आणि काय बनवतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तिसरं पॉइंट बघा, while an electron in an atomic orbital is influenced by one nucleus, in a molecular orbital it is influenced by two or more nuclei depending upon the number of atoms in the molecule. आता atomic orbital मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर कोणता इन्फ्लुएन्स आहे? फक्त एकच न्यूक्लियसचा इन्फ्लुएन्स आहे. ठीक आहे, असते त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त न्यूक्लियाचा इन्फ्लुएन्स राहते इलेक्ट्रॉनवर, आणि हे डिपेंड करू शकते की आपला जे मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स आहे. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की जे आपला एक ऍटॉमिक ऑर्बिटल असते ते आपला मोनोसेंट्रिक असते आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे ते पॉलिसेंट्रिक. ठीक आहे, खूपच महत्वाचं आहे, याला लक्षात ठेवा. ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते मोनोसेंट्रिक आहे आणि जे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ते पॉलिसेंट्रिक. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म इज इक्वल टू नंबर ऑफ कंबाइनिंग ऍटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल किती फॉर्म होईल त्याचं मेजर कसं असते? इक्वल टू नंबर ऑफ कंबाइनिंग ऍटॉमिक ऑर्बिटल्स. जेव्हा दोन ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन करतात दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचे फॉर्मेशन होते. एक जे आहे त्याला पण म्हणतात बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, आणि जे दुसरा आहे त्याला पण म्हणतात अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले, किती मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनले? दोन. एक जे आपलं आहे ते आपलं असते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरं आपलं असते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बरोबर, नेक्स्ट बघा आता, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल has lower energy and hence greater stability than the corresponding anti-bonding molecular orbital. जे आपलं बॉन्डिंग वाला असते मॉलिक्युलर ऑर्बिटल त्याची एनर्जी जी आहे ती कमी असते, आणि कमी एनर्जी जर आहे म्हणजे ते जास्त स्टेबल आहे. ठीक आहे, आणि जे दुसरे अँटी बॉन्डिंग आहे त्याची एनर्जी कम्पॅरिझन टू बॉन्डिंग वाल्यांनी जास्ती असते आणि म्हणूनच त्याची स्टेबिलिटी आहे ते पण कमी आहे, म्हणूनच त्याचं नाव काय आहे? अँटी बॉन्डिंग. ठीक आहे, चला सहावा पॉइंट बघू आता आपण. Just as the electron probability distribution around the nucleus in an atom is given by atomic orbital, the electron probability distribution around a group of nuclei in a molecule is given by a molecular orbital. ठीक आहे, कोणत्याही ऍटमच्या आजूबाजूने जे इलेक्ट्रॉन प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन राहते कोणत्याही न्यूक्लियसच्या आजूबाजूने ऍटम मध्ये ते आपल्याला एक ऍटॉमिक ऑर्बिटलने भेटते. ठीक आहे, तसंच जे आपला डिस्ट्रीब्युशन अराउंड ग्रुप ऑफ न्यूक्लियाय आहे ते आपल्याला भेटते बाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, आणि लास्ट जे असा आपला स्टेटमेंट आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स लाईक ऍटॉमिक ऑर्बिटल्स आर फिल्ड इन अकॉर्डन्स विथ द ऑफ-बो प्रिन्सिपल, ओबेइंग द पॉलीज एक्सक्लूजन प्रिन्सिपल अँड द हंड्स रूल. ठीक आहे,
म्हणजे जे आपण ऍटॉमिक ऑर्बिटल्सला भरत होते तसंच आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल्सला पण भरायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कोणते प्रिन्सिपल्सचा यूज करत होतो? एक होता आपला ऑफ बॉ प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये कोणते प्रिन्सिपल्स आणि रूल्स उभे होते? एक आहे आपला पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि दुसरा आहे अनसू. हे आहे आपले फीचर्स मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. काय काय फीचर्स होते? मॉलिक्युलर ऑर्बिटल्स काय असतात, कुठे इलेक्ट्रॉन्स असतात, मग कॉम्बिनेशन ऍटॉमिक ऑर्बिटल्स मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनवते, मग इन्फ्लुएन्स बाय टू ऑर मोर न्यूक्लिआई, मोनोसेंट्रिक पॉलिसेंट्रिक बघितलं आपण. मग त्याच्यानंतर बॉन्डिंग काय असते, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल काय असते, मग बॉन्डिंगचा लोअर एनर्जी आणि ग्रेटर स्टेबिलिटी असते. तसंच ग्रुप ऑफ न्यूक्लिया जे आहे त्याच्या आजूबाजूनी जे इलेक्ट्रॉन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला भेटते बाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि लास्ट जसं फील्ड त्याला फिल करायचं आहे ते फिल होते इन अकॉर्डन्स टू ऑफ प्रिन्सिपल आणि पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हे होतं आपलं आजचं सेशन. त्याच्या नंतरचं जे सेशन राहील ते आखरी सेशन राहील आपला या चॅप्टरचा. त्याच्यामध्ये आपण या चॅप्टरला संपूया. ठीक आहे, चला, थँक्यू.